होतं वर्ल्ड टीम जेव्हा पहिला सामना मानकोलीचा अगेन्स्ट खेळत होती 2 ओव्हरचा स्पेल आतिशने तिथेही टाकला होता आणि 2 ओव्हरचा स्पेलमध्ये 3 विकेट फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या आणि तोच त्याचा आत्मविश्वास याही सामन्यामध्ये पाहायला मिळतो. अगदी पहिल्याच बॉलवरती सफलता मिळाली. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 आशिष पाटील आता बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 3 वरती दाखल झालेत. सुरुवात महत्त्वाची आहे कारण 5 ओव्हरची मॅच चांगलं टोटल जर बनवायचं आहे तर पॉवर प्लेचा बेनिफिट ॲज बॅटिंग साईड घेणं हे नेहमीच महत्त्वाचं राहिलं. बट विकेटने सुरुवात या डावाला आता करतात आतिश. आता आशिष आलेत. आशिष पाटील क्रमांक 3 वरती. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे लीडिंग एज बॉल हवेमध्ये बट फिल्डर नाही आहेत तिथे. आता विकेट किपर पोहोचतात. बॉल फुल केला जातोय. सिंगल घेतली जाईल आणि या सिंगलने ऑफ द मार्क झाला बॅटर आशिष पाटील आणि ऑफ द मार्क झालेली टीम श्री गणेश भरोडी. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे बट या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं एक विकेटही मिळाली आतिशला. सुरुवात त्याने चांगली केलेली आहे कारण भिवंडी ग्रामीण क्रिकेटमध्ये जर आपण विचार केला तर फार कमी असे ऑलराऊंडर आहेत जे बॅटिंगही तितकीच चांगली करतात आणि बॉलिंगही तितकीच चांगली करतात आणि त्यातपैकीच एक ऑलराऊंडर आतिश भामरे आहे. आता पायांवरती फुल टॉस होता फायदा घेतलाय. गतीचा वापर इथे अजयने केला. बॉलला पाठवला लॉंग लेगला चौकार. खऱ्या अर्थाने निमंत्रण होतं मोठ्या फटक्यासाठी कारण शॉर्ट थर्ड फाईन लेग इनफिल्ड मध्ये आणि लॉंग लेग असेल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल डीप स्क्वेअर लेग असेल ते पूर्ण क्षेत्र खाली आहे. त्याचा फायदा घेतला अजयने. पहिला चौकार या पहिल्या सत्रामधला. स्कोर काढता 5. नेक्स्ट बॉल आता बॅकफुट वरती जाऊन पंच एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर आले. निशाणा साधलाय डायरेक्ट हिट. आता बॅटर दरम्यान आय थिंक पोहोचलेत की नाही पोहोचलेत असं वाटतंय कारण अंपायर्स कडून कोणत्या प्रकारे सिग्नलही नाही आला आणि अजय पाटील देखील भरपूर कॉन्फिडन्स दिसत होते. सेफली पोहोचलेत. सिंगल कंप्लीट केली जाईल. स्कोर कार्ड पुढे जातो 6 धावा फलकावरती. मोस्ट ऑफ आपण पाहतो की डायरेक्ट हिट क्लोज असतात बट अजय इझिली पोहोचलेत. धावफलक आता 6 वरती कारण अजयची बॅट चालणं ही गोष्ट आता महत्वाची आहे या मॅच मध्ये टीम भरोडीसाठी कारण समोर एक असा बॅटिंग क्रम आहे ज्यामध्ये डेप्थ भरपूर. आता मोठा फटका ऑन साइडला गॅप मध्ये बॉल निघून जाईल. एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. 4. आता प्रतेलला चढवला. पॉवर प्ले सुरू आहे. फक्त 2च फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत. त्याचा फायदा घेतला जातो. नेक्स्ट बॉल आता गती कमी केली. बॅटचा टोएंडला लागला. फिल्डर येतात कॅच पकडली जाईल. चौकार जरूर आला बट त्यात नंतर पुन्हा एकदा कमबॅक. आतिश भामरेचा धक्का आता लागलाय दुसरा अवघ्या 10 धाव्यांवरती टीम भरोडीला. पहिलाच बॉल खेचून मारला. फ्लॅट चाललाय डीप मिड विकेटचा वरनं बाउंड्री लाईनचा बाहेर.
भरोडीचा हिटमॅनचा बॅट मधनं हा पहिला मोठा हिट, सिक्सर. डीप मिड विकेटचा वरनं हा षटकार येतो. धावफलक आता 16, 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती. मी उल्लेख केलाच ना की टेनिस बॉल क्रिकेट मधला ओनली वन बॅटर ज्याचा बॅट मधनं 10 चेंडू 10 षटकार आपण पाहिलेत. आता फुल लेंथ सन्मान देण्यास अगदी भाग पाडलं अजयला, कारण अजयने तेही ओळखलं की या क्षणाला 2 विकेट फार लवकर गेलेत. मोठे फटके तर खेळायचे आहेत बट त्यासोबत विकेटही सांभाळायची आहे. डॉट बॉल आता येतोय सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना, कारण एक बॅटर म्हणून कधी ना परिस्थिती कशा प्रकारे आहे तिला ओळखणं पारखणं तेही महत्वाचं राहतं. 2 विकेट लवकर गेलेत. आता फुल लेंथ टाकला वाईड ऑफ स्टंप. डॉट बॉल येतोय. कौशलचा देखील प्रयत्न पूर्णपणे हाच आहे की अजयची विकेट जर या ओव्हरमध्ये मिळाली तर कुठेतरी आणखीन दबाव आपण भरोडी टीमवरती बनवू शकतो. त्याच अनुषंगाने फुल लेंथ बॉल टाकले जातात. डॉट बॉल येतोय. सिक्सरने सुरुवात जरूर झाली बट त्यात नंतरचे 2 निर्धाव चेंडू. नेक्स्ट बॉल. आता पुन्हा एकदा यॉर्कर, पुन्हा एकदा सन्मान देण्यास भाग पडलं अजयला. आणखीन एक डॉट बॉल येतो. क्या बात आहे. षटकार जरूर आला बट त्यात नंतर कौशल पाटीलची सुपरमॅसी आपल्याला पाहायला मिळतं. किती ज्याची क्षमता आहे, कारण कौशलची हाईट नेहमी चर्चेमध्ये राहते की 7 फीट त्यापेक्षा उंच बॉलर आणि बॉल रिलीज करतो तेव्हा 10-11 फीटवरनं बॉल रिलीज करतो. आणि असा एखादा बॉलर जेव्हा समोर असतो ना तेव्हा एक बॅटर म्हणून फार अवघड जातं. स्पेशली कौशलची बॉलिंग आपण पाहिली की गुडलंड स्पॉटवरनं देखील कधी कधी चेस लाईनला बॉल येतो. आता पुन्हा एकदा फुल लेंथ आगे रन घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. एक कमबॅक, जबरदस्त कमबॅक. षटकार पहिल्या बॉलवरती बट त्यात नंतरचे 4 चेंडू अगदी क्रीजवरती उभंच ठेवलं अजयला. 4 निर्धाव. मी उल्लेख केलाच होता बेस्ट वर्सेस बेस्टची बॅटल. षटकाराने सुरुवात बट त्यात नंतर कौशल पाटीलचे जबरदस्त बॉलिंग. आता फुल लेंथ आगे आणि आता देखील मिड ऑनला चांगली फिल्डिंग. सक्सेसफुल ओव्हर. सिक्सरने सुरुवात बट त्यात नंतरचे 5 चेंडूवाले निर्धाव आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळही समाप्त. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 16 लॉस ऑफ 2 विकेट्स टीम श्री गणेश भरोडी आणि रिमेनिंग येतात 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आणि 2 षटकांसाठी जी वेळ लागलेली आहे 9 मिनिटं. या षटकामध्ये महत्वाची गोष्ट ही झाली की सिक्सरने सुरुवात झाली बट देन जे घडलं, जो उल्लेखही मी केला की अजय पाटीलला क्रीजवरती उभंच ठेवलं. ज्या प्रकारे बॉलिंग झाली, एकूण एक बॉल जर आपण पाहिले तर यॉर्कर टाकण्यात आले. असं वाटलं की एखादी बॉलिंग मशीन एखाद्या लाईन आणि लेंथवरती सेट केली गेली आणि त्या प्रकारे 5 बॉल टाकले. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 16 धावा धावफलकावरती आहेत आणि 2 विकेट गेलेत. अजूनही येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि कौशलने ज्याप्रमाणे बॉलिंग केली, आता थर्ड ओव्हरसाठी हर्षद पाटील बॉलिंग मार्कवरती तयार होतं. थर्ड ओव्हर पहिली 2 षटकं 9 मिनिटांमध्ये टाकण्यात आली, म्हणजे त्या 2 षटकांसाठी 11 मिनिटं असतील. चला वेळ कमी घ्या कारण अजूनही एक मॅच बाकी आहे. हर्षद पाटील आता समोर स्ट्रायकिंग एंडवरती प्रेम पाटील असेल. रणगती थांबलेली आहे कारण मागील ओव्हरमध्ये सुरुवात झाली सिक्सरनं बट त्यात नंतर रनच आली नाही. 5 चेंडू निर्धाव आले आणि त्याचाही आता दबाव बॅटर्सवरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकतोय. थर्ड ओव्हर पहिला बॉल. फुल टॉस आहे. ऑन साईडला फटका. फायदा घेऊ शकले नाहीयेत फुल टॉस. डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर बॉल फील्ड करतात. सिंगलच घेतली जाईल. स्कोर कार्ड आता पुढे जातो 17 धावा धावफलकावरती. जो उल्लेख मी केला की मॅच 5 ओव्हरची, तर कुठेतरी मिनिमम 55 to 60 या आकड्याचा विचार करावा लागेल. तिथपर्यंत पोहोचावं लागेल कारण अपोनंट टीमचा बॅटिंग क्रम आपण पाहिला तर आतिश भामरे असतील, कौशल असतील आणि यतीन मडवी या सीझनमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. त्या अनुषंगाने कुठेतरी 11 रन पर ओव्हर 12 रन पर ओव्हर मिनिमम बनवायला हवे आहे टीम भरोडीने. बट जर त्यापेक्षा कमी लागले तर सेकंड इनिंगमध्ये कुठेतरी बॉलर्सला फार डिफिकल्टीज होणार आहेत. हर्षदचं हे षटक सिंगलने सुरुवात झाली ओव्हरला. आता अजय स्ट्रायकिंग एंडवरती. बॅक ऑफ लेंथ होता. पुलचा फटका खेळायचा होता. प्लॅन मिस. येतोय डॉट. आता दबाव अजयवरती देखील कारण मागील जे 6 चेंडू अजय खेळलाय ते 6चे 6 निर्धाव आलेत.
बघा अजयच्या टॅलेंटवरती कोणतीही शंका आपण कधीच घेऊ शकत नाही, कारण एक जबरदस्त खेळाडू आहे. अनेक मॅचेस खडतर परिस्थितीमधनं भरोडी टीमला विजयापर्यंत पोहोचवले त्यानं, आणि याही सामन्यामध्ये एक चांगल्या टोटलपर्यंत जर भरोडी टीमला पोहोचायचं तर अजयचं खेळणं महत्वाचं आहे. फुल टॉस आहे, कनेक्शन लाजवाब आहे. फुल टॉस बॉलवरती फुल टोल काऊ कॉर्नरचा वरनं बॉलला पाठवलाय, षटकार. दोन 2025 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. षटकार येतो, असेच फटके हवेत अजय पाटीलचा बॅटमधनं भरोडी टीमला. नेक्स्ट बॉल, आता स्मॅश केलं, फिल्डर येतात, मिस्टेक, आणि त्या जोरावरती बॉल निघून गेलाय. एका टप्प्याने बाउंड्री लाईन सब्बाखेर 4. म्हटलं जातं ना की भाग्य भी बहादूर का साथ देता. 6 निर्धाव जरूर फेस केले, बट त्यात नंतर स्वतःच्या अबिलिटीज आणि स्ट्रेंथ्सला बॅक केलं अजय पाटीलने. त्याला ठाऊक आहे की या मॅच मध्ये रन्स जास्तीत जास्त बनवणं महत्वाचं. आता यॉर्कर सन्मान देण्यास भाग पडलं, रन घेण्याचा प्रयत्न केला गेला, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी परतलेत, क्विक रन, यस कंप्लीट केली जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर्स मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा कंप्लीट केल्या जातील, 2 मिळतील. आता स्कोर कार्ड पुढे जातो, 29 ऑन द बोर्ड, आणि अजूनही या ओव्हरमध्ये एक चेंडू बाकी आहे. हे षटक चांगलं राहिलं भरोडीसाठी, कारण या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं 13 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत आणि अजूनही एक चेंडू बाकी आहे. स्कोर कार्ड 29. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधला. मागील षटक शांत राखले, पण त्यात नंतर या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा प्रत्येला चढवला अजयने. शेवटचा बॉल या ओव्हरमधला, शेवटचा बॉल, मोठा फटका खेळायचा होता, बट तो देखील येतोय निर्धाव, आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 29 लॉस ऑफ 2 विकेट्स टीम श्री गणेश भरोडी, आणि अजूनही पहिल्या 17 मध्ये 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 ओव्हर अगदी महत्वाचे आहेत, कारण 3 षटकांमध्ये बॅलन्सेबल खेळ राहिला. 29 धावा, 2 विकेट, पण इथे 12 चेंडू महत्वाचे आहेत, कारण 12 चेंडूमध्ये मिनिमम 25 ते 30 धावा आणखीन हवे आहेत भरोडीला. तर दुसऱ्या बाजूने हा प्रयत्न असेल की जितक्या कमीत कमी देता येईल तितक्या द्यायचं, आणि त्यामध्ये महत्वाची ही गोष्ट राहिली की वैयक्तिक दुसरं षटक टाकण्याकरिता आता कौशल पाटील तयार होतात, बिग मॅन. कारण या खेळाडूची कारकिर्दी देखील आपण उचलून पाहिली ना, वय फार कमी आहे, बट कमी वयामध्ये देखील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ना फार मोठी छाप त्याने सोडली. मागील पर्व मला आठवतं, मागील सीझनमध्ये स्वर्गीय महेंद्रदा चषक डिस्ट्रिक्ट वाईज हाफमध्ये देखील ठाणे टीमकडनं खेळला. त्यानंतर मला कोकण मिडबावची स्पर्धा आठवते, तिथेही व्यावसायिक क्रिकेट खेळण्यासाठी तो गेला, आणि सातत्याने मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये तो खेळतो, कारण स्पेशली एक जबरदस्त खेळाडू आहे. स्पेशली त्याची बॉलिंग आणि मोठे फटके खेळण्याची त्याची क्षमता त्याला खास बनवते, आणि तोच कौशल पाटील आता तयार होतो या चौथ्या षटकासाठी. समोर स्ट्रायकिंग एंडवरती प्रेम असतील, आणि 3 ओव्हरसाठी जी वेळ लागलेली आहे त्याची मी माहिती देतोय. 15 मिनिटं आतापर्यंत लागलेले आहेत. चौथं षटक कौशल पाटील. याआधी कौशलने जे दुसरं षटक टाकलं त्यामध्ये 6 देन 5 डॉट. आता या ओव्हरमध्ये काय घडेल? मोठे फटके तर हवेत भरोडीला. 4th ओव्हर, कौशल ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल, फुल टॉस आहे, फायदा तितकासा घेऊ शकले नाहीयेत. स्क्वेअर लेग अंपायरने इशारा तर केलाय, हाईट फॅक्टर बीमरचा इशारा आलाय, आणि त्या डिसिजनला क्विकली चॅलेंज केलं वर्ल्ड टीमने. रिव्ह्यू दरम्यान घेण्यात आला, पागले जाईल हाईट एक्झॅक्टली काय होती, कारण ऑनफुल डिसिजन बीमर आहे, नाही स्ट्राईकही रोटेट झालेली आहे. येस, रिव्ह्यू अनसक्सेसफुल, बीमर आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिट. 1+1 या 2 धावा मिळतील. स्कोर कार्ड आता 31. मागील ओव्हर जेव्हा कौशलने टाकलं तेव्हा अजयने फक्त 6 धावा त्या ओव्हरमध्ये बनवलं आणि 5 निर्धाव आले, पण त्याची परतफेड या ओव्हरमध्ये होऊ शकते का? क्षमता अजयमध्ये आहे.
यस्टनचा वेध घेतलाय बट फ्रीड बॉल आहे, फ्रीड बॉल आहे. फ्रीडचा बॉल होता, यस्टनचा वेध जरूर घेतला. काय जबरदस्त यॉर्कर होता, कारण जितक्या गतीने हा बॉल टाकण्यात आला अजयची बॅट देखील खाली नाही आली ते तिथे पाहायला मिळालं. अतिरिक्त गती आणि गती सोबत नियंत्रण अनुशासन आणखीन खास बनवतो कौशलचा बॉलिंगला. सध्याच्या घडीला हा जो स्ट्रगल आहे कौशलचा अगेन्स्ट तो कधी संपेल हा प्रश्न नक्कीच उभा होतोय, कारण या क्षणाला मोठे फटके हवेत टीम भरोडीला. नेक्स्ट बॉल आता फुल लेंथ आहे, लॉफ्टेड फटका अजय जरूर खेळला. वाईड इश लॉंग ऑनला वैभव येतात, चांगली फिल्डिंग, दुसऱ्या धावेसाठी परतायचं होतं पण अंतिम क्षणावरती नकारण्यात आलं. मिळेल फक्त सिंगल, सिंगलच्या साह्याने टीम टोटल आता 32 ऑन द बोर्ड. 32 धावा धाव फलकावरती. या ओव्हरमध्ये नो बॉल जरूर पडला बट तरी सुद्धा 3च धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. बघा 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. या क्षणाला आता दोन्ही एंड्सने मोठे फटके हवेत. प्रेम पाटील आता स्ट्रायकिंग एंडवरती. नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे, हॅमट केलं बॉल दरम्यान लॉंग ऑफला चालला फिल्डर येतात, चांगली फिल्डिंग, सिंगलच घेतली जाईल. स्ट्राईक आता पुन्हा रोटेत. आता अजय पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती असतील पण कौशल पाटीलचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. आणि कौशलचा बॉलिंगने इथे आपल्याला एक गोष्ट नक्की शिकवली, स्टार्ट खराब राहायला हरकत नाहीये, कमबॅक करण्याचा प्रयत्न करा, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये ना तुमच्या सुरुवातीपेक्षा तुम्ही फिनिश कसं करता ना ते जास्त मॅटर करतं. जेव्हा दुसरं षटक टाकण्याकरिता आला सिक्सरने सुरुवात बट तरी सुद्धा त्या ओव्हरमध्ये 6च आल्या. आणि याही ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग, बॅक ऑफ लेन पुलचा फटका खेळायचा होता. मिस्टायमिंग बॉल अवे मध्ये आतिश आलाय, जज करतोय आणि मिस्टेक होणार नाहीये. दबाव बनला होता, मोठ्या फटक्यासाठी जायचं होतं, प्रयत्न अजयने जरूर केला पण सफलता मिळेल कौशलला. मोठा धक्का लागलाय कारण अजय पाटील बाद झाले, धक्का लागला हा 3रा. अजयने या इनिंग मध्ये केला. प्रतीक दादा आणि भूषण दादा मी विनंती करतो आपण यायचं माणसावरती. आपले सहर्ष हार्दिक स्वागत आहे. विकेट मिळाली, अजय बाद झालेत. न्यू बॅटर आता शैलेश पाटील. याही बॅटरने मागील सामन्यामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली होती, आता तसेच काही याही सामन्यामध्ये करून दाखवायचं आहे कारण संघ आता अडचणीमध्ये. शैलेश आला बॅटिंग करण्याकरिता दरम्यान क्रमांक 5 वरती. टीम टोटल जर आपण बघली तर 33 ऑन द बोर्ड आणि अजूनही रिमेनिंग या ओव्हरमध्ये काही चेंडू बाकी आहेत. आता फिल्डिंगमध्ये चेंजेस केले जातात कारण आता एक लेफ्टी बॅटर ग्राउंडमध्ये आला शैलेश, ज्याने खऱ्या अर्थानं लिमगर टीमचा अगेन्स्ट चांगली बॅटिंग केली होती. आणि आता फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले शैलेशसाठी तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग लाईक फिल्डर आहे, डीप मिड विकेट ठेवण्यात आला आहे, काऊ फेस लाईक फिल्डर आहे, त्याचप्रमाणे लॉंग ऑन आहे आणि लॉंग ऑफ अगदी स्ट्रेट आपल्याला पाहायला मिळतो वैभव तिथे. त्यानंतर इनफिल्डमध्ये आपल्याला कव्हरला आतिश पाहायला मिळतात, एक फिल्डर पॉईंट, शॉर्ट थर्ड आणि फाईन लेग अराउंड द विकेट. पॅनवरती बॉल टाकलाय जरूर बट जे मी सांगितलं ना कौशलची जी हाईट आहे त्यानंतर बाउन्सही तिथे पाहायला मिळाला. दिशा जरूर खराब आहे, एक्स्ट्रा रन जरूर मिळेल. एक्स्ट्राच्या साह्याने आता स्कोर कार्ड पुढे जातो 34 बट जे आपण सांगितलं की मिनिमम कुठेतरी 5 ओव्हरची जर मॅच आहे 55 to 60 हवा होता बट कौशलचा हा जो 2 ओव्हरचा स्पेल आहे ना तो फार खडतर लागला भरोडीचा बॅटरसाठी. राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल आता लोबा फुल टॉस होता पण फायदा घेऊ शकले नाहीयेत. आता हा ना सुरू आहे, निशाणा साधला जरूर होता. लेग बाईज शी सिंगल मिळेल. पहिल्या षटकामध्ये फक्त कौशलने 6 दिल्या, त्यांनी या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत कौशलने ज्या कन्सिड केलेल्या रन्स 5 धावा देखील या ओव्हरमध्ये दिल्यात आणि चेंडू शिल्लक आहे अजूनही एक चेंडू बाकी आहे. कौशलचा 2 ओव्हरचा करार्थाने हा मॅच विनिंग स्पेलही आपण म्हणू शकतो कारण या इनिंगमध्ये ना जर कौशल व्यतिरिक्त जर आपण अदर बॉलर्सला पाहिलं, आतिशने 10 दिला, त्यानंतर हर्षद पाटीलने 13 दिला, ते एक्सपेन्सिव्ह लागले बट फरक पडला कौशलच्या 2 ओव्हर्समध्ये. आता फुल टॉस आणि जबरदस्त फटका, फुल टॉस बॉल वरती फुल ठोल सिक्सर.
4 षटके समाप्त झालेली आहेत. चला विनंती असेल की कोणत्याही प्रकारे वेळ विलंब न करता आता या अंतिम ओव्हरला देखील सुरुवात करायची आहे टीम वर्ल्ड, कारण अजूनही यात नंतरही एक मॅच आम्हाला कव्हर करायची आहे. 4 षटकांच्या खेळामध्ये जर आपण पाहिलं तर 41 धावा धावफलकावरती. मॅच समरी आतापर्यंत 4 ओव्हरचा खेळ जर आपण पाहिला तो उल्लेखही मी केला की आतिश ओव्हरमध्ये 10 धावा 2 विकेट. देन कौशलचं इकॉनॉमिकल ओव्हर आलं जिथे फक्त 6 धावा. देन हर्षद आला. तसेच प्रतीकजी भोईर आणि भूषणदादा भोईर यांचंही आगमन झालेलं आहे. प्रतीक थोडे इंजर्ड आहेत, दॅट्स वाय ते टीममध्ये नाही आहेत. त्यांची कमी जवळजवळ प्रत्येकी स्पर्धेमध्ये भासतच आहे टीम वर्ल्डला, कारण प्रतीक जेव्हा टीममध्ये असतात तेव्हा आपल्याला ते बॉलिंग करतानाही दिसतात आणि बॅटिंग देखील त्यांची जबरदस्त आहे. बट ते इंजर्ड आहेत, सो दॅट्स वाय टीममध्ये नाही आहेत. बट टीमला सपोर्ट करण्यासाठी आपण नेहमीच पाहतो, त्यांची उपस्थिती नेहमीच पाहायला मिळते आणि आज त्यांची उपस्थिती पाहायला मिळेल. ते खासदार चषकामध्ये आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. अंतिम षटक प्रशांत म्हात्रे दरम्यान तयार होतात बॉलिंग मार्कवरती. स्ट्रायकिंग एंडवरती शैलेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील, ज्या शैलेशने अलिमगरचा अगेन्स्ट चांगली बॅटिंग जरूर केली होती आणि इथेही तशीच बॅटिंग त्याच्याकडनं हवी आहे भरोडी टीमला. चला वेळ जास्त चालला वर्ल्ड टीम, बिकॉज बघा यात नंतरही एक मॅच आहे आणि ती मॅच आम्हाला मिनिमम 5 ओव्हरची तरी करायची आहे, सो प्लीज घाई करा. प्रशांत म्हात्रे राऊंड द विकेट. ग्लास बॉल फुलंद होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, तो फक्त प्रयत्नच असेल. लॉंग ऑनला अतिश वेगाने येतात, चांगली फिल्डिंग मिळेल. सिंगल स्ट्राईक रोटेट झाली. स्कोर कार्ड आता पुढे जातो. 42 ऑन द बोर्ड. आता प्रेम पाटील स्ट्रायकिंग एंडवरती असतील. प्रेम पाटील यांचा बॅटमधनं एक षटकार याआधी आला. कौशल पाटीलचा अगेन्स्ट तो षटकार आपण पाहिला आणि याही ओव्हरमध्ये कुठेतरी मिनिमम 2 तरी चांगले फटके हवेत भरोडी टीमला. नेक्स्ट बॉल. आता राऊंड द विकेट. फुल लेंथ आगे बॉल दरम्यान मागे चाललाय आणि मिस्टेक. फर्स्ट ऑफ ऑल विकेट कीपर बीट, देन शॉट थर्ड आणि फाईन लेग बीट. बॉल निघून गेला लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप. महत्वाच्या या 4. रन्स येणं महत्वाचं आहे, त्या कोणत्याही माध्यमातून याव्या. इनर एज, देन या महत्वाच्या 4 धावा मिळतात. नेक्स्ट बॉल. आता हा बॉल सोडून दिला, दिशा खराब आहे, अतिरिक्त रन मिळेल. अंतिम षटक आतापर्यंत मनाप्रमाणे चाललंय भरोडीसाठी, कारण 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 आलेले आहेत. स्ट्रॉंग फिनिश मिळवणं महत्वाचं, कारण अगदी इनिंगला जेव्हा सुरुवात झाली तेव्हाही आपण उल्लेख केला की 55 to 60 आणि टीम टोटल आता 47. अजूनही 4 चेंडू बाकी आहे त्या पहिल्या सत्रामध्ये. नेक्स्ट बॉल. फुल लेंथ मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर केला. लॉंग ऑनला बॉल चालला, फिल्डिंग चांगली आतिश आहे तिथे उपस्थित. सिंगल घेतली जाईल. स्कोर कार्ड आता सिंगलच्या साहाय्याने 48 ऑन द बोर्ड. 48 धावा धावफलकावरती. जो जिंकेल तो फर्स्ट क्वार्टर फायनल मध्ये आजच्याच दिवसामध्ये आपल्याला टीम वडून वगैरे अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळणार आहे. बट ती टीम कोणती असेल, कारण दोन्ही टीम्सनं जर आपण भरोडीचाही विचार केला, वर्ल्डचाही विचार केला तर आज डॉमिनेटिंग क्रिकेट ते खेळलेत. दॅट्स वाय ही मॅच देखील कदाचित आपल्याला क्लोज जाताना दिसू शकते सेकंड इनिंगमध्ये. आता शैलेश पाटील स्ट्रायकिंग एंडवरती. प्रयत्न शैलेशही करतोय की मोठे फटके खेळायचे आहेत, बट आतापर्यंत बॉलिंग जर आपण पाहिली तर चांगलीच राहिलेली आहे. राऊंड द विकेट. आता लोबो फुल टॉस, फायदा घेऊ शकले नाहीयेत. लॉंग ऑनला आता पुन्हा एकदा आतिश येतोय, सिंगलच घेतली जाईल. आतिश भामरे ॲज अ बॅटर, आतिश भामरे ॲज अ बॉलर, आतिश भामरे ॲज अ फिल्डर, तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगलं प्रदर्शन आपण आतिशचं पाहत आहोत. टीम टोटल आता 49 आणि अजूनही या पहिल्या सत्रामध्ये येते 2 चेंडू बाकी आहेत. प्रशांत म्हात्रे, जर आपण विचार केला तर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार देखील आहेत आणि जेव्हा वेळ मिळतो तेव्हा टीममध्ये अवेलेबल असतात आणि बॉलिंग चांगली केलेली आहे आतापर्यंत या ओव्हरमध्ये. आताही जर आपण पाहिलं तर सिंगलपेक्षा जास्त मिळणार नाही आहे, सिंगलच मिळेल. सिंगलच्या साहाय्याने 50 धावा धावफलकावरती आणि चेंडू शिल्लक आहे. शेवटचा एक
या पहिल्या सत्रामध्ये 50 पर्यंत पोहोचलेले आहेत आणि अजूनही एक चेंडू बाकी आहे. कारण या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं की पिंपलनेर आणि वडूनवरची जी बॅटल झाली 56 इझिली चेस केला होता टीम वडूनवरने. सो दॅट्स वाय आपण चर्चा केल्या की 55 to 60, पण अजूनही एक चेंडू बाकी आहे. आणखी किती आता या टोटलमध्ये ऍड होतील? शेवटचा बॉल असेल या पहिल्या सत्रामधला. अंतिम चेंडू, 50 धावा धावफलकावरतीत. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल, लॉफ्टेड फटका आणि इन स्टाईल हे पहिलं सत्र समाप्त केलं. 56 बनवण्यात आलं आणि 57चा एक चॅलेंजिंग टोटल सेट केला टीम श्री गणेश भरोडी टीमने अगेन्स्ट टीम शेळूमाता वर्ल्ड. एक छोटासा शॉर्ट इनिंग ब्रेक आणि त्यानंतर होईल सेकंड इनिंगला सुरुवात. 57चा चेस सक्सेसफुली कंप्लीट होईल की 57 डिफेंड होताना दिसतील, ज्याही गोष्टी घडतील आणि क्वार्टर फायनल मध्ये टीम वडूनगर सगळे खेळेल कोण हे ऐकवण्याकरिता जशी सेकंड इनिंगला होईल सुरुवात, मी घेतो एक छोटासा ब्रेक. बट तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा खासदार चषक 2025. आणि जशी सेकंड इनिंगला होईल सुरुवात जोडले जातील कॉम्बॉक्स मधनं. पुन्हा एकदा करंजी काळन सर, धन्यवाद. चेक. थँक्यू सो मच विशालजी पाटील. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. खासदार चषक 2025 पहिला दिवस आणि सेकंड राऊंडची सेकंड मॅच श्री गणेश बरोडी आणि टीम शेलू माता वळ मध्ये 57 धावांचा चेस आहे. चला लवकरात लवकर ओपनिंग पेअर पाठवा. शेलू माता वळला विनंती आहे. सामन्याला सेकंड इनिंगला आपण लगेचच सुरुवात करणार आहोत. वेळ नाही आपल्याकडे, कारण यानंतर लगेचच आपल्याला फर्स्ट क्वार्टर फायनल देखील कव्हर करायचे आहे. त्यामुळे मॅनेजमेंट सूचना करत आहे लवकरात लवकर सेकंड इनिंगला सुरुवात करा. चला शेलू माता वर टीम ओपनिंग पेअर पाठवा, अन्यथा लास्ट मॅच 4 ओव्हरची खेळवली जाईल. प्लीज वेळाभावी या सर्व सूचना आम्हाला द्याव्या लागतात. तुम्हाला सामना लगेचच सुरुवात करायची आहे. शेवटचा तो षटकार आला, त्यामुळे फायटिंग टोटल तर धावा फलकावरती आपण पाहत आहोत. प्रिव्हियस मॅच मध्ये 56 धावा होत्या, त्या चेस करण्यात आला वडूनवगर कडून. या मॅच मध्ये एक धाव जास्त आहे. 57 चेस करायच्या. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये येते. यतीन मडवी आणि आतिश भांबरे पारंपरिक आघाडीची जोडी आहे. शेलू माता वळ संघाची जी पहिल्या मॅच मध्ये हे दोन्ही आघाडीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. सेकंड मॅच मध्ये इव्हिनिंग सेशन कडे आपण चाललोय आणि जसं जसं चाललेलं आहे जवळपास जनुमान क्रीडा नगरी सरवली अर्ध्या तर क्रीडांगणावरती सावली पसरलेली आहे. घनदाट झाडी आहे, मोठमोठे टॉवर्स आणि सूर्य अस्ताला चाललेला आहे. ठीक, आपण आता वेळेचा विचार केला तर 4:37 झालेले आहेत. आजचा पहिला दिवस होता, थोडा आपण उशिराने सुरुवात केलेला, पण उद्या ते जमणार नाही. उद्या जे काही संघ आहेत पहिल्या मॅच मध्ये तुम्हाला विनंती आहे 9 वाजता तुम्हाला रिपोर्ट करायचंच आहे.
टार्गेट 57. चांगला खेळ खास करून ओपनर अजय पाटील कडून पाहायला मिळाला. हिटमॅन ऑफ बरोडी 24 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. 15 बनवल्या प्रेमने, तर शैलेश बॅट मधून शेवटचा षटकार आणि त्यासोबत त्या 8 धावा. आशिष बॅट मधून 5 झाल्या होत्या. धीरज भोईर मात्र शून्यावरती बाद झाला होता. असा पहिला डाव आहे. 56-57चा चेस आहे. वळून वगैरे देखील वाट पाहते. नेक्स्ट मॅच त्यांचा अगेन्स्ट कोणता संघ असेल, स्टँड मधून ते या मॅचचा आनंद घेत आहेत. चला अंपायर प्लीज. वयाने आपल्याकडे आता लगेचच आपण मॅचला सुरुवात करा. पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती अजय पाटील. बॅटिंग चांगली केली आहे. 24 धावा त्याने बनवल्यात. मात्र आता करायची गोलंदाजी. मागच्या मॅच मध्ये धावसंख्या 56 चेस झालेली आहे. स्टार्ट भेटला होता वडून अवघरला. ही मॅच दोन वेगळे संघ आहेत आणि या संघांदरम्यानची लढत 57च्या चेसला होती सुरुवात. शेलू मातावळ कडून पहिला बॉल अजय पाटीलचा. व्हेरी फास्ट बॉल हवेत आहे. कवासला सॉफ्ट डिसमिसल. आउटसाइड थिक एज आणि आतिश भांबरे मात्र इथे शून्यावरती बाद. नवीन आपल्याला पाहायला मिळाला, ज्याने गोलंदाजी जबरदस्त केली होती आणि थर्ड नंबर वरती येत असताना 17 रन 17 धावांची शॉर्ट बट स्वीट इनिंग होती. मॅचला कलाटणी देणारी त्याची खेळ होती. सामनावीर होता. इथे आतिश बॅटिंग ऑर्डर मधला महत्वपूर्ण बॅटर आहे. शून्यावरती बाद झाला. अजयने सुरुवात चांगली केली गोलंदाजी करत असताना. हलका टाकला होता. शार्प आउट कटर बॉल बॅट वरती मिडल झाला नाही आणि तिकडे विकेट आलेली आहे. मीर पाटील इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. महत्वपूर्ण सामना. दुसऱ्या फेरीतीला दुसरा सामना. यानंतर असेल बक्षीस पात्र फेरी. वडोदनगर ऑलरेडी त्या बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचलेले आहेत. अर्थातच उपउपांत्य फेरी क्वार्टर फायनल. मीर स्ट्रायकिंग एंडला आलाय. पुढचा बॉल अजय पाटील. 57ला धावसंख्या कोणती असू दे, चेस करत असताना स्टार्ट मॅटर करतो आणि एंडही मॅटर करतो. ऑप्शन बाहेर. वन्स अगेन ओहो, ही पकडले की चिपकली आहे. कॅच तर आली आहे. शॉर्ट कव्हरने टिपलेला झेलने. डाव संपला मीर पाटीलचा. शून्यावरती दुसरा धक्का शेलू मातावळला. अजयने दोन्ही बॉल जेव्हा टाकले, रिलीज केल्यानंतर बॅटरने अटेम्प्ट केले आणि अजय आयुषला हेच म्हणत होता, ले बेटा कॅच त्याला पकडायचा होता. दोन्ही कॅच जबरदस्त होत्या. मागचा जरूर झेल सोपा होता, पण यावेळेला फार कठीण होती कॅच. अशा पद्धतीच्या कॅचेस पकडल्या जात नाही, तर त्या चिपकतात आणि ती चिपकली का असेल ना, पण कॅच आली आणि मीर देखील शून्यावरती बाद झालाय. हर्षल साऊंड आता एंटरटेन करतायत. स्वतः मालक कोणत्या व्यवसायामध्ये राबल्यानंतर तो व्यवसाय यशस्वी होतो, स्वतः मालक आपल्याला डिस्क जॉकीच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. हर्षल. विकेट 2 आल्यात. रॉयल डक आतिश, देन मिहिर, नवीन बॅटर परेश. हॅट्रिक बॉल हवेत आहे. मिडॉन आणि मिड विकेटची गॅप आहे. लॉंग ऑनला बॉल चाललाय. लॉंग चेस धावतोय फिल्डर. शेवटला गुड फिल्डिंग. चांगला अटेम्प्ट आहे. बॉलला आतमध्ये ढकलत असताना आर्यन, मिडॉनचा फिल्डर आता आला, थ्रो करतोय. आशिष. धावा येत असताना आपण पाहतोय 2 यंगस्टर आहेत आणि यंगस्टर कडे ती ऊर्जा असते, ती एनर्जी असते. ज्या वेगाने धावला होता, कमिटमेंट होती. 2 धावा मला किमान सेव्ह करायच्या त्या त्याने केल्यात. का तर उघडलंय परेशच्या बॅट मधून. अनुभव परेश भोईरकडे देखील आहे. धावा 2. शेव मातावळ. फुल टॉस होता. वन्स अगेन त्याच झोन मध्ये बॉल चाललाय. पुन्हा तोच फिल्डर आलाय फार वेगाने. इथे त्याने आता उचलून थ्रो केलाय. धावा पुन्हा मिळतील 2. 2 धावांनी स्कोर पुढे चाललेला आपण पाहतोय 4 वरती. पॉवर प्ले सुरू आहे. फुल लेंथ बॉल येतात. 2 विकेटचं दडपण होतं. हॅट्रिक बॉल वरती 2 आल्या परेश कडून. इथेही 2 आलेल्या आहेत.
बाउंड्रीज मध्ये बॉलला कन्वर्ट करावं लागणार आहे. 57चा चेस आहे. अजय पाटीलने बॅकफुटला ढकललं. सुरुवातीला जे 2 विकेट आले, आता जो मिड विकेटला फिल्डर होता त्याला काऊ कॉर्नरला एक्झॅक्ट सेट करण्यात आलं आणि एक फिल्डर एक्स्ट्रा कव्हर. अजय शफल झालाय. इथेही कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नाही की जो मॅक्सिमम रन्स देईल. शॉर्ट मिड विकेट, एक धाव, सिंगल ने स्ट्राइक रोटेशन. यतीन मडवी येतात स्ट्रायकिंग एंडला. P1चा शेवटचा बॉल असेल. धावसंख्येला डिफेंड करत असताना यापेक्षा चांगली सुरुवात काय असेल. अजयने 2 विकेट काढले आणि जे विकेट आपल्याला पाहायला मिळाले आतिश बांबरे आणि मिहिर पाटील. टॉप ऑर्डर मधले 2 महत्वपूर्ण बॅटर बाद झालेत. यतीनची जबाबदारी वाढली. परेशला त्याला साथ द्यायची आहे आणि या दोघांनी पार्टनरशिप केली तर या मॅच मध्ये पुन्हा तो शेलू माता व संघाचा आपल्याला संघर्ष पाहायला मिळणार आहे. ट्रॅप सेट करतोय अजय. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ सेट आहे. ऑन साइडला मिड विकेट आहे. मिड ऑन आता एक्स्ट्रा कव्हरचा शॉर्ट कव्हर. पॉइंटचा थर्ड मॅन, फाईन लेग अँड देन बॅकवर्ड स्क्वेअर लेग आतमध्ये. चला वेळ जास्त झाला अंपायर प्लीज. विदिन 20 मिनिट्स तुम्हाला पहिली 4 षटकं टाकायचीच आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला स्क्वेअर लेगला आणलंय. बॉल तयार होतोय अजय. ओव्हर द विकेट मडवीसाठी. फुल टॉस आहे. लॉफ्ट करत असताना मडवीने पहिला मारलाय. अंडर प्रेशर षटकार. थैंक यू से देखा और सोचा भी और फिर ये स्ट्रोक हमने देखा लॉन्ग ऑन को क्लियर करता हुआ. जबरदस्त फटका. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या चाल आहे हर्षल भाऊ. चहाची वेळ नसते पण वेळेला चहा हवाच. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा 11, 2 विकेट देखील आपण बघितल्या. शेवटच्या षटकाराने हे षटक ऍव्हरेज बनवलंय आणि मडवीने सांगितलंय जरी आमच्या 2 विकेट आल्या असल्या तरी या रन चेस मध्ये मात्र आम्ही 57 बनवत असताना तुम्हाला एक घाम फोडणार आहोत. 24 बॉलचा खेळ बाकी अजूनही. वेळ जास्त चालला. प्लीज अजय पाटील आणि टीम, श्री गणेश बोरोटी वेळेकडे लक्ष असू द्या. 5:37 पहिला बॉल पडला होता आणि जवळपास तुम्ही 8 मिनिटं घेतलेली आहेत. अश्विन पाटील सेकंड ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथेही पॉवर प्ले. जरूर सुरुवातीला 2 विकेट काढलेत पण मडवीने इरादे स्पष्ट केले. बॉल त्याचा टप्प्यात आला आणि थेट त्याने पाठवलं लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये विकेटचं महत्व तितकंसं नसतं बॅटर्ससाठी कारण तो विचार ते करत नाही. कारण धावा बनवायचा. धावा जर बनला तर ते प्रेशर आपसूक ऑपोनंट टीमकडे जाणार आहे, बॉलर्सकडे जाणार आहे. रायटीसाठी मीरसाठी लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे आणि डीप स्क्वेअर लेग. ऑन साइडला मिड विकेटच्या बाजूने बॉलला काढले. स्क्वेअर लेग धावतोय मिड विकेटला फार वेगाने आणि बॉल निघून गेलाय. चौकार. डावा होणं थोडंसं आपण म्हणतो कठीण असतं मात्र त्या परिस्थितीमध्ये पहिल्या डावामध्ये 56 सजलेल्या आहेत बरोडीकडून. 57चा चेस आहे आणि मागचे दोन्ही बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलेत. षटकार आपल्याला मडवीकडून पाहायला मिळाला जो अजयच्या अगेन्स्ट होता. इकडे सुरुवातीला चौकार आलाय. ऑफ स्टंपचा बाहेरचा वाईड ऑफ स्टंप यॉर्कर होता. त्याला आउटसाइड एजने बॉल तर सध्या डीप थर्ड मॅन कडे होता. स्टॉप केलाय तिकडे. ड्राईव्ह करायचा होता. आउटसाइड एज घेऊन बॉल गेला होता बिहाइंड द विकेट. 2 धावा. 2 धावांनी स्कोर आपण पाहतोय तो 17 रन्स. ही मॅच सध्या तरी जे दोन्ही बॅटर्स खेळतात यतीन सांगतोय मीरला परेशला. मीरची विकेट पडलेली आहे. परेश भोरे आणि यतीन मडवी जोडी मैदानाच्या आतमध्ये. हे दोघेही असंच खेळत राहिले तर मात्र डोकेदुखी असणार आहे कारण 57 धावा इतक्याही नाहीयेत की सिंगल डबलने इम्पॅक्ट पडणार नाही. सिंगल डबलचा इम्पॅक्ट पडणार आहे. फुल लेंथ आहे. ड्राईव्ह केला. गॅप शोधली आहे. अलॉंग दी कार्पेट चाललाय बॉल. गवताला गुदगुल्या करत कव्हर सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
धावा धावफलकावरती आहेत. वन्स अगेन अश्विन टॉप एज विकेट कीपर डाऊन दी बॉल पकडले त्याने कॅच. उत्तर दिले अश्विनने 2 चौकारांचं. परेश भोईर बाद. विकेट 3 आले. धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात 21. षटक दुसऱ्या प्रगती पथावर आहे आणि 21 रनचा विचार केला आपण तर बॉल एकंदरीत बाकी आहेत ते 20 बॉल आणि 20 बॉल मध्ये 36 धावांची अजूनही गरज आहे बॅटिंग करणाऱ्या शेळू मातावळ संघाला. कौशल पाटील आलाय. मागचा सामना जेव्हा थांबला होता 18 बॉल आय थिंक 20 धावांची गरज असताना तो आला. 2 गगनभेदी षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. तो गोलंदाजी करत असताना बाउन्सरला अटेम्प्ट करणं थोडंसं कठीण असतं. तो आता बॅटिंगसाठी आला आणि त्याच्या अगेन्स्ट बाउन्सर टाकणं देखील थोडंसं कठीण आहे. हाईट फॅक्टर तुम्हाला क्रिकेटमध्ये बेनिफिट देतं कुठे का होईना. काही अंशी बॉल ऑप्शनचा बाहेर जास्त बाहेर आहे. अंपायरचा सिग्नल वाईडने धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 22. 22 धावा. एक डॉट बॉल इम्पॉर्टंट आहे फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी. बाउंड्रीज मध्ये बॉलला कन्वर्ट केलं तर दुसऱ्या बाजूने धावांचा वेग देखील वाढणार आहे. यतीन मडवीने फक्त एक बॉलला फेस केलाय. तोही षटकार त्याने ठोकलेला आहे. पॉवर प्ले मध्ये तितकीशी चान्स त्याला मिळाली नाही. फुल टॉस आहे. स्लाइस झाला बॉल बॅटवरती. पॉइंट ऍक्शन मध्ये फिल्डर थ्रो करतायत. एक धाव आणि पॉवर प्लेचा आता शेवटचा बॉल पुन्हा फेस करण्यासाठी आलाय यतीन मडवी. पहिल्या षटकामध्ये शेवटचा बॉल त्याला भेटला होता. तिकडे षटकार त्याने ठोकला होता. इथे शेवटचा बॉल फेस करतोय. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय तो 23-57चा चेस आहे. ज्या सुरुवातीला 2 विकेट पडलेल्या आहेत. आतिश बांबरेने जबरदस्त गोलंदाजी प्रिव्हियस मॅच मध्ये देखील केली होती. बॅटिंगही केली होती. इथे ज्या 2 विकेट पडल्या त्याचा इम्पॅक्ट पडला. पण जो षटकार अजयच्या अगेन्स्ट आला तिकडून पुन्हा ते 11 त्यांनी वसूल केला. इकडे सुरुवात चांगली झाली सेकंड ओव्हरची. शेवटचा बॉल यतीन मडवी. ओहो चाबुक पुल. मडवीने दुसरा मारलाय षटकार. शेवटच्या बॉल वरती त्याने षटकार ठोकले. दोन्ही षटकांमध्ये 600च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग सुरू आहे. धावा 29 बनलेल्या आहेत. बॉल बाकी आहेत 18. 28 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये शेऊ मातावळ संघाला. कमबॅक हेतून होऊ शकतं पण यतीन मडवीचे इरादे स्पष्ट आहेत. दोन्ही फटके जबरदस्त होते आणि कॉपी बुक स्टाईल होते. ऑन दी राईज लॉंग ऑन अगोदर त्याने क्लिअर केलं. या वेळेला त्याने पूल केला आडव्या बॅटने. मिडल ऑफ द ब्लेड. दोन्ही फटके 6 धावा 2 षटकार आले. कौशलला साथ द्यायची या मॅच मध्ये. पाहूया दोघांची रणनीती काय असेल. दोन्ही बाजूने आक्रमण होईल की यतीन अटॅक करेल. कौशल त्याची साथ देईल. बऱ्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये वेगवेगळ्या रणनीतीने आपण दोन्ही बॅटर्सला पाहतो. पॅव्हलियन मध्ये काय सुरू आहे, मैदानाच्या आतमध्ये काय सुरू आहे. दुसऱ्या बाजूने मात्र सुरू आहे की डॉट बॉल आपल्याला टाकायचा त्याने विकेट काढायचे आहे. कारण ही जी पार्टनरशिप आहे ही डोकेदुखी ठरणार आहे नंतर. 29 बनल्यात. 18 बॉल मध्ये अजूनही 28 धावांची गरज असताना थर्ड ओव्हर मध्ये आला आयुष पाटील. लॉग ऑन सेट केलेला आहे. मिड विकेट देन आपण पाहतोय डीप स्क्वेअरला गेला एक फिल्डर आहे कौशलसाठी. देन लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर. फ्रंटला सी व्ह्यू मध्ये तुम्हाला एक फिल्डर पाहायला मिळतील 5. बिहाइंड द विकेट सध्या तरी 3 आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेग, थर्ड मॅन आणि एक शॉर्ट कव्हर. लॉफ्ट केलाय. ताकद लॉंग ऑन लाच आहे. वाव जबरदस्त. मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त एक कॅच आपल्याला अगोदर देखील पाहायला मिळाली होती का फिल्डर कडून तिकडे. आणि आता या मॅच मध्ये अजय पाटील कडून आली आहे. कौशलची विकेट. धक्का 3रा.
ते ऊर्जा देतं. आर डी बर्मन यांनी कंपोज केले आणि किशोर कुमार यांनी गायलेले गाणं 1980ची तुम्हाला पुन्हा एकदा आठवण होईल. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय तो 29. तिसऱ्या विकेट मध्ये आयुष आलाय आणि त्याने कौशलची विकेट काढली आहे. 28 आणि बनवायचे आहेत. बॉल बाकी आहेत 17. फुल टॉस होता, ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑफ कडे बॉल चाललाय वैभव कडून. यतीन जो आघाडीचा फलंदाज आहे, शांत दिसला आतापर्यंत. फक्त 2 बॉलचा सामना त्याने केलाय. दोन्ही बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलेत. बॉडी लँग्वेज शांत आहे, पण जेव्हा तो ट्रिगर मोमेंट त्याची तुम्ही जर बघितली तर ती फार अटॅकिंग तुम्हाला पाहायला मिळेल. 2 षटकार ठोकलेत. 12ला नॉट आउट आहे. मॅचची सिच्युएशन सध्या 16 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 16 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे शेळू माता संघाला. ऊन सावलीचा देखील लपंडाव आहे या मैदानावरती. आयुष ऑप्शनचा बाहेरचा बॉल पिच झाल्यानंतर थोडासा बाहेर जास्त निघालाय. सिग्नल अंपायरचा वाईड आलाय. वाईडने धाव संख्या 31. बॉल बाकी अजूनही 16. धावा पाहिजे 26. 16 बॉल 26 ची मॅच आहे. चर्चा दोन्ही बॅटर्स देखील करतात, कारण या क्षणाला जर या 3 मडवीची विकेट आली तर बरोडी संघ हे मॅच सोडणार नाही सहसा. आणि यतीन जर शेवटपर्यंत राहिला, जी बॅटिंग त्याने केलेली आहे, या धावा 26 त्यांना माग नसतील. 16 बॉल 26 ची गरज आहे. ओहो, पुल वन्स अगेन 3 इन अ रो. तिसरा बॉल सलगचा पाठवला मडवीने सीमारेषेच्या बाहेर. वाह, षटकार. थोडस तुम्हाला शांत करेल, पण मॅच मध्ये बॅटिंग जी यतीन मडवीने केलेली आहे सुपर. 3 बॉलचा सामना केलाय. 3ही बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. बॉल बाकी 15. धावा पाहिजे 23. विकेट जरी त्याच्या समोरचे 4 पडले असले तरी कोणता इम्पॅक्ट स्वतःवरती नाही. दबाव घेतला नाही. आयुष वन्स अगेन रनवे मध्ये थोडासा अडथळा. पुन्हा तो बॉलिंग मार्क वरती चाललाय. ही मॅच सध्या तरी डिपेंड आहे. मडवीने जो खेळ केलेला आहे, डॉमिनेट केलाय त्याने. जो गोलंदाज आला आतापर्यंत 3 गोलंदाज आपण बघितले आणि 3ही गोलंदाज जेव्हा जेव्हा त्याच्या अगेन्स्ट आले षटकाराने उत्तर दिलंय. पुन्हा लॉफ्ट केलाय. ओ भाई, सुसाट सुटलाय. 600चा स्ट्राइक रेट आणि डाऊन द ग्राउंड स्ट्रेट हिट. 4था षटकार आलाय. प्रेक्षकांना चान्स देते 1000 रुपयांसाठी. कॅच पकडली असेल. यस, दर्शकों ने यदि कैच पकड़ा होगा तो आपको आना है मंच के ऊपर. 1000 रुपए का इनाम आपको है. इनामी राशि यदि दर्शक दीर्घा में आप कैच पकड़ते हो 1000 मिलेंगे. आइए, स्वागत है आपका. आइए. प्रेक्षकांना चान्स देतोय. 4 बॉलचा सामना केला आणि यतीनने 4ही षटकार ठोकलेत. ओ, 5वा शांत केलाय. आयुषने यॉर्कर टाकलाय. 9 सेकंडला चान्स घेईल का? चान्स तर होती, पण बॉल फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सापडला नाही. सिंगलने स्ट्रायकिंग एंडला आता येतोय तो वैभव. धावत संख्या पोहोचली शेळू माता संघाची ती 44. बॉल आणि बाकी आहेत या संपूर्ण मॅच मधले 13 आणि 13 बॉल मध्ये धावा पाहिजेत त्या देखील 13. तेरा बॉल आणि 13 धावांची गरज आहे. उडवलाय खरा. बॉल येतोय. सुपर, नाईसली टेकन बाय आर्यन. या विकेटने मॅच सोडी का होईना आयुषने पुन्हा एकदा थांबवले, पण पुन्हा नेक्स्ट ओव्हर मध्ये यतीनकडे स्ट्राइक असेल. पुढचे 12 बॉल आणि शेळू माता संघाला बनवायचे 13 धावा. आपका नाम? अनिश कुमार. क्या लगता है आपको? आपने आप चल अपन देऊयात त्यांना पारितोषिक. अनिश जी आ जाइए. कैसा लग रहा है आप इस प्रतियोगिता में आए? कैच पकड़े और 1000 मिल रहे.
अभी भी आप यदि कैच पकड़ते बाउंड्री लाइन के बाहर तो 1000 रुपया इनामी राशि है सबके लिए। दर्शक दीर्घा में आप कैच पकड़ दे बाउंड्री लाइन के बाहर, मैदान में नहीं आना है, बाउंड्री लाइन के बाहर। प्रेक्षकांनी जर कॅच पकडली सीमारेषेच्या बाहेर तर सागरदादा भोईर आणि हर्षदादा चौधरी यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे। हा आतापर्यंत 2 जणांनी पकडलेली आहे, एक बरोडीचा होता प्रेक्षक आपला आणि आता अनिश कुमार जे थेट बिहार वरून आलेले आहेत। फायदा झालाय त्यांना। 12 बॉल आणि या मॅच मध्ये आता 13 धावांची अजूनही गरज आहे। वडोदनगरचा कॅप्टन आपण ऑल टीम रेडी राहा आणि कॅप्टन मंचावरती यस ते रेडीज आहेत। अजय वन्स अगेन आता सेकंड स्पेल मध्ये आलाय। हे जे षटक आहे यतीन मडवी मी अगोदरच म्हणालो द यतीन मडवी शो आपण बघितलाय, कारण 4 गगनभेदी षटकार म्हणजे एक पाऊल पुढे टाकावं लागलं नाही धाव घेण्यासाठी असे ते फटके होते यतीन मडवीचे। पाहूयात अजय कसं कमबॅक करतोय। 12 बॉल 13 ची गरज आहे। राउंड विकेट न्यायचा पाटील ग्लान्स केलाय बॉल चालला स्क्वेअर लेग मध्ये, पहिली धाव तर पूर्ण झाली आहे। डबलला चान्स नाही घेतली, फिल्डिंग चांगली झाली, थ्रो चांगलाच होता, थांबावं लागेल यतीनलाही। एक गोष्ट तर आता लक्षात घ्यावी लागणार आहे ती बरोडीच्या गोलंदाजांना फिल्डर्सला, जर तुम्हाला यतीनची विकेट मिळत नाही तर दुसरा ऑप्शन आहे तुम्हाला यतीनला ऑफ स्ट्राइक ठेवावं लागणार आहे, कारण तो जर स्ट्रायकिंग एंडला आला तर 6चा पाडाच तो गोलंदाजांना शिकवत आहे जी बॅटिंग त्याने केली आहे। बॉल बाकी 11 बॉल मध्ये 12 धावा अजूनही बनवायचे आहेत। नवीन बॅटर जो 7व्या क्रमांकावरती आलाय अमित चव्हाण। 11 बॉल 12 धावांची गरज आहे। इव्हिनिंग सेशन मध्ये प्रेक्षक मोठ्या संख्येने आहेत आणि ओपन जिमचा सध्या तरी फायदा होतोय वडूनगरला। पूल करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग, अजय नाही पोहोचणार, थांबला तो, त्याने बघितलं मिड ऑन द बॉल, डबलला चान्स घेतली आहे आणि इकडे आता कदाचित ट्रिपलला चान्स असू शकते पण थांबवलं यतीनने। काय माइंडसेट आहे आणि पॉझिटिव्ह माइंडसेटने खेळत आहेत। खरा बॅटर तोच असतो जो स्वतःच्या धावा तर धावतोच पण आपल्या पार्टनरच्याही धावा तितक्याच वेगाने धावल्या जातात, कारण एक धाव पाहिजे, महत्वपूर्ण आहे। 2 धावा मिळाल्या, धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे ती 47, बॉल बाकी 10 धावा पाहिजे त्या देखील 10। 10 कदम 10 बनवल्या तर विजय असेल शेव मातावरचा, 10 डिफेंड केला तर असेल बरोडी। ओ बॅट तर फिरली आहे, फुल लेंथ बॉल, वाईट ऑफ स्टंप, यॉर्कर आला, यॉर्क करून घेतलं बॅटरने, जी त्याची ट्रिगर मुवमेंट तुम्हाला जरूर पाहायला मिळाली। हे जे डॉट बॉल आहेत ते मॅच मध्ये आणणार आहेत अजयच्या श्री गणेश बरोडी संघाला। 9 बॉल मध्ये 10 धावा बनवायच्या आहेत। यतीन सध्या तरी ऑफ स्ट्राइक आहे। समोर उडवलाय खरा, मिस टायमिंग, लॉंग ऑफ ला चान्स आहे, विकेट येते। 1 more wicket down in at number 7 down, अमित चव्हाण बाद। चव्हाणजी 8व्या क्रमांकाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल। राम भोईर नवीन बॅटर राम मैदानाच्या आतमध्ये आलेत 8व्या क्रमांकावरती। यतीन ऑफ स्ट्राइकर्स आहेत सध्याही, बॉल अजूनही बाकी आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये 10 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये। अजय आता जकडून ठेवलं बॅटर्सला, मागचे 2 बॉल एकही धाव आली नाही। यतीन इवन ऑफ स्ट्राइक आहे, जर या मॅच मध्ये सध्याच्याकडे या 2 बॉल वरती मोठा फटका आला नाही लास्ट ओव्हर मध्ये सामना जाणार आहे। 8व्या क्रमांकाचा बॅटर आलाय राम। ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल, लेफ्ट केला, वेल लेफ्ट, वाईटचा सिग्नल, वाईटने धावसंख्या पुढे 48, बॉल बाकी आहेत 8 धावा पाहिजेत 9। चांगली विकेट किपिंग दोन्ही मॅचेस मध्ये रामकडून आपण बघितले, तोच राम आता फलंदाजीसाठी आहे। फिनिश करायचं मॅचला, विकेट कीपर MS धोनी फिनिशर होता, विकेट कीपर दिनेश कार्तिक फिनिशर होता। ऑन साइडला वळवलाय, बॉल चालला डीप स्क्वेअर लेगला, फिल्डर आहे डीप मध्ये, फार वेगाने, डबलला चान्स देणार नाही, चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, ओव्हर थ्रो,
आणि आता येत आहेत 2 धावा. तिकडून डायरेक्ट हिटला चान्स. प्रेशर तुम्हाला हँडल करावा लागणार आहे. मॅचची सिच्युएशन काय, फ्रस्ट्रेशन जरूर आपण पाहतो अजय पाटील कडून. मात्र थ्रो कव्हर करायला पाहिजे होता. क्रिकेट हे सांगतं बॉल तुमच्या हातात होता तर कव्हर करायला पाहिजे होता. धावा 2 गेल्यात आणि 2 ने धावसंख्या पुढे आपल्याला पाहायला मिळते. जात असताना ती 50 धावा. बॉल बाकी 7 धावा पाहिजेत. 7 आतापर्यंत यतीन मडवीला कोणीही दिली नाही, पण एकटा लढलाय. 4 षटका ठोकत असताना 26 एकट्याने बनवल्यात अवघ्या 6 बॉल मध्ये. अजूनही ऑफ स्ट्राईक आहे. 7 बॉल 7 धावांची गरज आहे. अजयने गोलंदाजी चांगली केली आहे, कारण मोठ्या फटक्यांसाठी बॅटर चान्स घेत असताना एकही बाउंड्री आली नाही. पण ऑलरेडी 12 बॉल, मॅच फक्त होती ती 12 धावांची. कोलात आला पायावरती, फिंगर अप अंपायर, प्लंग बसलेत. विकेट आली. रामची धक्का 7वा बसलाय. बॉल बाकीत शेवटचे 6 आणि गरज आहे 7 धावांची. या मॅचचं गांभीर्य समजू शकतो, पण त्यासाठी वेळ जास्त घेऊ नका प्लीज. 9व्या क्रमांकाचा बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. भूमित पाटील यंगस्टर आहेत. भूमित स्ट्राइक यतीन कडे. या मॅच मध्ये, या मॅचला कलाटणी देण्यासाठी खास करून आता विकेट पाहिजे असेल श्री गणेश बरोडीला, ती यतीन मडवीची, आणि त्याने दुसऱ्या बाजूने करून दिलेला आहे. आता जर या खेळीला न्याय द्यायचा असेल तर त्याला सामना जिंकूनच द्यावा लागेल शिळू माता संघाला. शेवटचे 6 बॉल 7 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. 7 धावा तुम्हाला बनवायच्याच आहेत. शॉर्ट टीम मीटिंग आपण बघितली. 11चे 11 खेळाडू. यतीनला रोखण्यासाठी त्यांनी काय प्लॅनिंग केली आहे. लास्ट ओव्हर मध्ये आर्यन भोईरकडे ती जबाबदारी आहे. त्याने आउटफील्ड मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय. कॅचेस चांगल्या पकडलेल्या आहेत. तो आर्यन गोलंदाजीसाठी आलाय. जबरदस्त बॅटल आहे. शिवमाता वर्ल्ड अगेन्स्ट श्री गणेश बरोडी. सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपण सर्वजण एन्जॉय करतोय. शोधमान आणि जय बोलनाथ सरवली आयोजित खासदार चषक 2025 चा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचा हा 6वा सामना. 6 बॉल 7 बनवायचा. फिल्डिंग सेट केली आहे. डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑन, मिड विकेट, लॉंग ऑफ, डीप मध्ये एक फिल्डर सध्या सेट आहे. स्वीपर कव्हरला एक्स्ट्रा कव्हर राहत आहे बिहाइंड द विकेट. पॉइंट आणि देन आपण थर्ड मॅन फाईन लेग पाहतोय. बॉल थोडासा बॅटचा आत लागलाय. धाव नाही घेतली, थांबलाय. कदाचित डबल भेटणार नाही, त्यामुळे स्वतःकडे तो आत्मविश्वास आहे. आत्मविश्वासाने थांबला. या अगोदरचे 4 षटकार आपण बघितलेत, पण जर असेच बॉल पुढे जात राहिले तर मॅच मध्ये बरोडी देखील असेल. पहिला डॉट आलाय. 5 बॉल 7 बनवायचे आहेत. एक फटका या मॅच हवा काढेल, पण तो फटका येईल का यतीनचा बॅट मधून. आर्यन रन थांबवायचे आहेत. आर्यन भोईरला. 7 लॉफ केला. पिक करत असताना बॉल फ्लॅट वाईड इस्ट लॉंग ऑनचा वरतून मडवीने 5वा मारलाय षटकार. एका धावेची अवघ्या गरज आहे. वळून ओव्हरचे कॅप्टन येऊन थांबा आपण टॉस बॉक्स मध्ये लवकर. 1 धाव अजूनही आहे. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या बॉलवरती जेव्हा धावला नाही, तो आत्मविश्वास त्याने दाखवला स्वतःवरती. आत्मविश्वास जर तुमच्याकडे असेल तर जरूर कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही उतरा, यश तुम्हाला मिळणार आहे. खेळलाय तसा. 5 षटकार त्याने ठोकलेत. 32 धावा आतापर्यंत बनवल्या त्या मॅच मध्ये. 57 ला चेस करत असताना एक आणि पाहिजे. एक फ्लिक केलाय आणि इथे देखील येते बाउंड्री. यतीनने दाखवलं मी होतो आणि मी करून दाखवलं. जरी एकही बॅटर त्याच्या सोबत नसला, एका मागोमाग विकेट पडले होते 7. शेवटपर्यंत खंबीर उभा राहिला आणि इथे 57 धावा चेस करण्यामध्ये त्याने बनवल्या स्वतःने 36 धावा. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट यतीन मडवी या मॅचचा. कॅप्टन या लवकर. शिवमाता वर्ल्डचे कॅप्टन आणि वडू नवगरचे कॅप्टन.
शेळू माता व कॅप्टन कॅप्टन रेडी आहे दोघे. चला मॅनेजमेंट टीम टॉस करूयात आपण. चला आपण टॉस करूयात. मॅच बिटवीन शेळू माता वळ आणि टीम वडूनवगर. गंगाराम चौधरी साहेब यांच्यासोबत आपण टॉस करतोय आणि टॉस लागलाय शेळू माता वळच्या बाजूने. बॅटिंग करण्याचा त्यांनी डिसिजन घेतलेला आहे. वडूनवगर लवकरात लवकर उतरा, फिल्डिंग करा, कारण सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. मॅच 5 ओव्हरचे विदिन 20 मिनिट्स तुम्हाला पहिली 4 षटकं टाकायचे आहेत. लक्षात घ्या वडूनवगर, विदिन 20 मिनिट्स तुम्हाला 4 षटकं टाकायचीच आहेत, अन्यथा लास्ट ओव्हर मध्ये पेनल्टी बसेल. एक प्लेअर जो असेल 5 फिल्डर मधून तुम्हाला आतमध्ये म्हणजे 4च फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर ठेवता येतील. चला वडूनवगर एक लक्षात घ्या, सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. प्लीज मॅनेजमेंट टीम आम्हाला सूचना करत आहे मित्रांनो, लवकरात लवकर उतरा आपण.